नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण नक्षत्र या स्वरूपामध्ये जी एकूण 27 नक्षत्र आहेत त्यामध्ये एक नक्षत्र आणि त्याची संपूर्ण माहिती या स्वरूपाची माहिती घेत आलेलो आहोत. त्यातला आज आपण 17 नंबरचं नक्षत्र अनुराधा याचा आपण अभ्यास करणार आहोत. हे अनुराधा हे नक्षत्र हे वृश्चिक राशीमध्ये येतं. अतिशय चांगलं नक्षत्र, परंतु ह्या नक्षत्राची माहिती नसल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे विचार डोक्यात येतात. आज आपण बघूया हे नक्षत्र म्हणजे काय आहे. मुळात ह्या नक्षत्राकडे पाहताना व्यक्तीकडे एखाद्या पाहिलं की आपल्याला त्यात हरिण किंवा हरिणी दिसली पाहिजे, कारण ह्या नक्षत्राची योनी ती आहे. पुरुष असेल तर त्यामध्ये हरिण आणि जर स्त्री असेल तर त्यामध्ये हरिणी. आता निश्चितपणे एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे कोणती? आपण आयुष्यामध्ये चेहऱ्यावरून अंदाज करायचा प्रयत्न करतो. चेहरा हरणासारखा असतो आणि मग आपल्याला दया येते आणि नंतर कळतं अरे हा चेहरा हरणाचा आहे पण धड मात्र वाघाचं किंवा सिंहाचं किंवा इतर कुठल्या प्राण्याचं आहे. आणि नंतर मग आपण म्हणतो अरेच्या आपला अंदाज चुकला. असं होऊ शकतं. हे निश्चितपणे खरं आहे. आज आपण हे जे अनुराधा नक्षत्र आहे त्याचा अभ्यास करणार. ह्याची कथा काय आहे तर या नक्षत्राची देवता मित्र. मित्र म्हणजे सूर्य. सूर्याचं एक नाव मित्र आहे. मित्र ही पण देवता आहे. या नक्षत्राची देवता मित्र आहे. मित्र हे सूर्याचं देखील जरी नाव असलं तरी सूर्य आणि मित्र हे वेगवेगळे लक्षात घ्या. या नक्षत्राच्या उपासनेमुळे मित्रदेवाला आम्ही संतुष्ट करून घेऊ आणि आम्ही समृद्ध होऊ असं धर्मशास्त्र सांगतं. मग वेळोवेळी मित्रांकडून योग्य असं श्रेय आम्हाला मिळो, त्याचा आम्हाला फायदा हो, म्हणून आपल्याला भरपूर चांगले मित्र मिळावेत. मग ते देवाच्या रूपानं असो, पाहुण्यांच्या रूपानं असो, म्हणून या नक्षत्राची उपासना करण्याची परंपरा धर्मशास्त्रामध्ये आहे. म्हणून ज्या व्यक्तीनं या प्रकारच्या नक्षत्राची उपासना केलेली आहे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं असा एक दाखला आहे. मग मी काय म्हणतो, आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी रुपया खर्च नसेल आणि एखाद्या देवतेची उपासना करायला सांगितली असेल तर आपला काय तोटा आहे? उलटं उपासनेनं काय होतं तर आपली बुद्धी, मन, चित्त हे जे आहे ते शुद्ध होतं. त्यामध्ये मळ असला काही तर तो निघून जातो. म्हणून आपण ती उपासना करावी. आता यामध्ये ह्या नक्षत्राचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला काही टप्पे त्याचे बघावे लागतात. त्यामध्ये एक टप्पा असा आहे की ह्या नक्षत्राची नाडी कोणती. आपण इथं बघूया. ह्या नक्षत्राची नाडी मध्य आहे. मध्य नाडी म्हणजे काय तर ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे, पित्त दोषाची प्रकृती आहे, त्यांची सुमारे अशा लोकांची नाडी जी आहे ती मध्य, म्हणजे मध्य नाडीच्या लोकांना या पित्त दोषाचा त्रास असू शकतो. त्यामुळं काय होतं तर छातीत किंवा पोटात जळजळ वाटणे, आंबट कडू ढेकरा येणे, उलट्या होणे, मळमळ वाटण्यासारखी, कधी कधी डोकेदुखीचा त्रास होणे, म्हणजे ज्यांना डोके आहेत त्यांना होतो बरं का, बाकीच्यांना होईल तसं काही नाही. चक्कर येणे, त्यानंतर अंगाची लाही होणे, एवढं खाजल्यासारखं वाटणे, तीव्र स्वरूपाचा चिडचिडा स्वभाव तयार होतो आणि मग आपलं व्यक्तिमत्व अशा स्वरूपाचं होतं की सगळ्यांनी आपल्याला चांगलं कमी आणि नावं ठेवावं जास्त अशा स्वरूपाचा. आणि मग आपल्याला अडचण अशी येते की आपला चिडचिड स्वभाव लोकांना दिसू लागतो. त्याच वेळी मग भूक मंदावणे, सतत गॅसेस, पोट फुगल्याची जाणीव होणे, तोंड येणे, त्वचेवर काही लोकांच्या लाल पट्टे देखील उमटतात. गांधी आल्यावर आपण खाजवतो तसे. अनियमित जेवणाच्या सवयी, कुठंही कधीही रोजचं बाहेर, त्यानंतर मसालेदार, तोंडावर ताबा नाही, अन्नाची चटक, नको त्या गोष्टींचा ताणतणाव घेणे, हा या दोषाचं सगळ्यात मोठं कारण ठरतं. शक्य झाल्यास आपल्याला हे कमी करता येईल. आपल्या जिभेवर आपण जर ताळतंत्र ठेवलं, जीभ आपल्या ताब्यात ठेवली तर कदाचित हा सगळा होणारा त्रास कमी होऊ शकतो. पण शक्य फार अवघड आहे, कारण आपण बोलतो
त्याप्रमाणे जगत नाही, आपला आपल्या इंद्रियावर ताबा नाही, हाच सगळ्यात मोठा आजचा खंत वाटणारा विषय आहे. म्हणून मध्यनाडीच्या लोकांनी या सगळ्या इंद्रियांचा ताबा ठेवण्याचा प्रयत्न केल्यास इंद्रिय तुमचे मित्र म्हणून काम करतील आणि तुम्हाला छान दीर्घायुष्य देतील. हे निश्चितपणे करा, प्रयत्न करा. जमतंय का? मग या नक्षत्राची योनी जर ती बघितली तर ती मृग. मृग हे हरणाचं नाव बरं का, हरिण. साधारणपणे ह्याची योनी मृग किंवा हरिण असेल तर ह्या व्यक्तीमध्ये त्या हरणाचे काही गुण असावेत असा अंदाज केला गेलेला आहे. मग ते दोन प्रकारचे असतात. एक, काही दोष म्हणजे गुण आहेत ते मनात म्हणजे आपल्या शरीरामध्ये दिसतात, काही गुण दोष आहेत ते आपल्या जगण्यामध्ये दिसतात. असे दोन प्रकारचे दोष त्यामध्ये आहेत. मग या व्यक्तींचा चेहरा आहे तो मृगासारखा नसेल, पण स्वभावात मात्र यांच्यात ते गुण जाणवतात. अत्यंत चालाक आणि चपळता यामध्ये दिसून येते. हे लोक अतिशय रुबाबदार आणि यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस स्वरूपाचं आहे. ह्या लोकांना कला कौशल्यामध्ये अतिशय आनंद वाटतो म्हणून हे त्यामध्ये रमतात. गीत गायन आणि वादन यामध्ये अतिशय या लोकांना आवड असते. अतिशय मृदू स्वभावाचे लोक, चमकदार डोळे, निरागस असा चेहरा, घाबरलेल्या मानसिकतेचा मुखवटा, कृश आणि लहानशी अंगकाठी, म्हणजे फार मोठी अंगकाठी नाही, सतत दक्षपणे चहूकडे लक्ष ठेवण्याची सवय आहे. पण मृगनयनांनी या अशा डोळ्यांनी खूप लोकांचा घात झालेला आहे. साक्षात राम सीता फसले त्या हरणाच्या डोळ्याला आणि शरीराला. आपली काय अवस्था आहे? अशा आपल्यापैकी फसणारे बरेच लोक आहेत. आणि मग हरणाच्या मागं लागलो आणि नंतर मग वाघ गळ्यात पडला किंवा वाघीण गळ्यात पडली म्हणून आयुष्यभर चटणी कुटत बसणाऱ्यांचं प्रमाण काही कमी नाही आहे. म्हणून जरी असं असलं तरीसुद्धा आपल्याला सावध होणं गरजेचं आहे. आपण जर सावध झाला तर कदाचित या गोष्टी कमी होतील. आता बघितलं तर ही जे नक्षत्र आहे हे गण बघितला ह्याचं तर देवगणाचं आहे. हा देवगण म्हणजे काय? देवासारखी गुण असलेले माणसे असा समाज आहे. पण गण म्हणजे समूह किंवा गट. आता ही देवगणी व्यक्ती आहे ना, म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यामध्ये सत्वगुणांचा संचय याच्यामध्ये जास्त असतो. म्हणजे काय, अंगात सगळेच तिन्ही गुण व्यक्तीच्या अंगात असतात, प्रत्येक अंगात. पण ज्याच्या अंगात सत्वगुण जास्त आहेत त्याला आपण देवगण असं म्हणतो. मग ह्यांच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण थोडेसे कमी असतात, पण ते असतात. मग आपल्याकडे जे सत्वगुण आहे तो टिकवून ठेवण्यासाठी हे लोक सतत दक्ष राहतात, प्रयत्न करतात. आणि ही मंडळी सतत आपला अधिकार आणि सत्ता इतरांवर कशी राहील यात गुंतत जगत राहिलेली असते. कधी खोटे तर कधी खरे हा विचार सतत नाही, हा विचार सतत करत राहतात. गरज पडेल तसा पवित्रा येऊन काम पत्ते करतात. म्हणजे सत्याच्याच बाजूला राहतील असं काही नाही आहे. परंतु ही देवगणी व्यक्ती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला अशा दोन्ही प्रकारचा वागताना दिसते. परंतु हे सगळं करत असताना ती आपला सत्वगुण जो आहे तो सोडण्याचा प्रयत्न करत नाही. हे तितकंच कराय. त्यानंतर आपण बघितलं तर यांचा आहे नागकेशर. आता हा नागकेशर म्हणजे काय, तर ही एक वल्ली आहे नागकेशर. आणि त्या झाडाला एक फूल येतं. त्या फुलाला वरच्या बाजूला नागाच्या फण्यासारखा असा एक आकार असतो आणि खाली छोटंसं फूल असतं. म्हणून त्या नागाच्या फण्याच्या आकारावरून ह्याला त्यांनी नागकेशर असा शब्द वापरलेला आहे. मग ह्याचं दान काय आहे, तर शय्या म्हणजे कॉट, गादी, त्यानंतर त्याच्यासोबत काय लागणार, उशी, सतरंजी, चादर, ते मच्छरदाणी, त्याला लागणाऱ्या त्या काड्या, हे सगळं त्याचं सहाय्यक मटेरियल आहे. मग हे देतात का? हो देतात. खूप लोकांच्याकडे हे देण्याची प्रथा आहे. काही लोक लग्नात दान करतात जावयाला, काही लोक मृत्यूनंतर आपल्या घरामध्ये जर कोणाचा मृत्यू झालेला असतो त्यानंतर जो दानधर्म आहे त्या दानधर्माच्या मोठ्या यादीमध्ये शय्यादान हा एक प्रकार आहे, त्यामध्ये दान केलं जातं.
काही लोकांना असं वाटतं की काही गोरगरिबांना आपण द्यावं, ते लोक त्यांना पण देत असतील. पण शय्यादान याचा अर्थ असा की तुमच्या वतीने जो माणूस ते घेतो आणि त्याच्यावर विश्रांती घेतो, तितकी विश्रांती त्याने घेतली असेल तितका तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आराम मिळणार आहे, असा त्याचा समज असतो. आणि तो बऱ्यापैकी खरा आहे, कारण विश्वासावर जग चाललेलं आहे. त्यामुळं ज्यांची ऐपत असेल त्यांनी निश्चितपणे हे करावं. कर्ज काढून हे दान देण्यात मतलब नाही. काही लोक हे दान पण देतात असं की अशा प्रकारच्या शय्या की ज्या बाजारामध्ये अतिशय हलक्या स्वरूपाच्या विकत मिळतात आणि त्या दिल्यानंतर ते महिनाभर सुद्धा टिकत नाही आणि मग तो माणूस त्याच्यावर टीका करत राहतो. असा पण एक प्रकार आहे देणाऱ्यांचा. म्हणजे देताना सुद्धा किती हलकं द्यायचं असा एक विचार होतो, किंवा त्याला जो घेऊन देणार आहे किंवा सल्ला देणार आहे तो माणूस असं म्हणतो की दे की रे, महिनाभर टिकलं तर झालं, अशा स्वरूपाचा. म्हणजे आपण दिलं परंतु ते पैसे आपले गेले पण घेणाऱ्याला पण फारसा उपयोग झाला नाही. असं जर झालं तर तुमच्यासुद्धा मनाला ती टोचणी मरेपर्यंत राहील की त्याचं ऐकून आपण असं केलं, काय असा फारसा फरक पडत होता. परंतु एकदा तुम्ही असं केल्यानंतर पुन्हा मागे यायची शक्यता नाही. याची देवता आहे मित्र. आपण म्हणलो मित्र ही देवता आहे. त्यानंतर साधारणपणे हे नक्षत्र कुठलं आहे तर तिर्यंकमुखी नक्षत्र आहे असं म्हटलं जातं. तिर्यंकमुखी, मुख म्हणजे तोंड. तिर्यंकमुखी म्हणजे काय? वर्तमानात विचार करत जगणारी व्यक्तिमत्व. तिर्यंक म्हणजे सरळ किंवा समोर पाहणारी. म्हणजे ही सरळ मार्गी आपण आपले काम भले, कशाला बाकीची उठाठेव करायची आहे असं करत बसणारी मंडळी. मी माझं काम माझ्याशी प्रामाणिक राहणार, मी इतर कोण काय करतंय कोण करत नाही, कोणाला काय करायला पाहिजे आणि कोण दुसरंच काय करतंय याच्याकडे लक्ष ठेवून आपलं काम तसंच ठेवणारा असा एक मोठा वर्ग आहे. तो वर्ग यामध्ये असत नाही. त्यामुळं ही तिर्यंकमुखी म्हणजे आपण आणि आपलं काम भलं या स्वरूपात जगणारी व्यक्तिमत्व आहे. परंतु त्यांची दृष्टी कशी आहे या नक्षत्राची? ती मंद आहे. या नक्षत्राच्या लोकांची दृष्टी मंद आहे याचा अर्थ असा, त्यामुळं डोळे चांगले आहेत आपले, डोळ्याला काही त्रास नाही आहे, पण आपले डोळे चांगले असून व्यवहारातलं काही शहाणपण आपल्याला येत नाही. म्हणजे काय? हे लोक आपल्याच तंद्रीत जगत असतात. त्यांना तुम्ही एखादी गोष्ट आणायला सांगा, ती विचारून चौकशी करून योग्य अयोग्य असला विचार न करता दिली, घेतली, पैसे दिले. कधी त्याची घासाघीस नाही, योग्य अयोग्य नाही, यातून चांगलं काय आहे हलकं काय असलं काय विचार करणार नाहीत. त्यामुळं मग आपण हे सगळं आणतो पण घेणाऱ्याला असे अपेक्षित नसतं आपलं धोरण. त्यामुळं तो एक तर त्याला पटलं नाही तर त्याच्यावर टीका करत राहतो. या स्वरूपात दृष्टी मंद असणे हा जो प्रकार आहे तो खूप मोठा आहे. यामध्ये आपल्याला फसवतात लोक. मग फाटक्या नोटा, खराब माल गळ्यात घालणे, वजनामध्ये फसवणूक करणे, व्यवहारामध्ये चुकीचं पटवून देणे आणि आपल्या गळ्यात घालणे, वाटपामध्ये डावी वाटणी पदरात देणे, त्यानंतर एक दाखवण्याने दुसरीच वस्तू देणे, अशा स्वरूपाचा माल बऱ्याच वेळेला होतो. अशी लोकांची फसवणूक होते आणि मग ते माणसं, फसवणूक करणारा नाही, ज्याची फसवणूक झाली तो दोन्हीकडून बोलणं खातो, घरच्यांच्याकडून आणि त्यांच्याकडून सुद्धा. पुन्हा मग आपण व्यवहारामध्ये फारसे साठ किंवा त्याला पण तो पण एकदम हुशार नसतो, हा त्यातला भाग असू शकतो. आता तो बदलायचा तर त्यासाठी परिश्रम आहे खरे, परंतु आपल्याला ती तयारी असत नाही आणि आपल्या मुळात राखतात त्या गोष्टी असत नाही. असं जर असेल तर मग फार मोठी अडचण येते. ते मंद दृष्टीच्या नक्षत्रामुळं होत असतं. त्यामुळं आपण म्हणतो हे असं का, तर ह्याला बदलत राहिलो तरी पण मुळात जे ओरिजिनल आहे त्यामध्ये आपण फार बदल करू शकत नाही. थोडाफार बदल होऊ शकतो, पण लोक थोडाफार बदल होत असला तर सुद्धा आमच्यामुळे झाला मी करतो नाही असं होत नाही कधी. ओरिजिनल जे आहे ते त्यात फार बदल करू शकत नाही आपण. त्यामुळे ही मंददृष्टी आहे. आता ह्या मंददृष्टीत हे नक्षत्र स्वामी बघितला यांचा तर आणि त्यांची महादशा, तर ह्या नक्षत्राची महादशा जी आहे ती साधारणपणे बघा अनुराधा नक्षत्राची शनी आहे. महादशा शनीची सुरू होते. जन्मतःच जी व्यक्ती जन्माला येते तेव्हा तिला 19 वर्ष ह्या नक्षत्राची महादशा सहन करावी लागते. म्हणजे नक्षत्र 24 तास असेल तर त्याला 19 वर्ष महादशा आहे. नक्षत्र त्यापेक्षा कमी असेल म्हणजे 24 तासाचं नक्षत्र जर समजा गृहीत धरा की 12 तास इतकंच ह्यांनी भोगलं जन्माला आल्यानंतर, तर ते 19 म्हणजे 20 तास, 20 वर्ष धरा, सुमारे 9 ते 9.5 वर्ष त्याला ती सहन करावी लागते. जर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 6 तासाचं असेल
तर 4.5 ते 5 वर्षे ह्याला नक्षत्राची ह्या महादशा भोगावी लागते. मग ती त्या त्यावेळी काढली जाते, कॅल्क्युलेशन केलं तर तेवढी भोगतो. पण महादशा भोगतो म्हणजे काय? ज्या महादशेमध्ये आपल्याला ज्या गोष्टी मिळणं क्रमप्राप्त आहे, ज्या गोष्टी मिळायला हव्यात त्या मिळालेल्या नाहीत, आणि मग आपल्यावर तो अन्याय झाला म्हणा, मिळाला नाहीत म्हणा, त्याला नशीब म्हणा, किंवा अजून काय कारण, किंवा कोणीतरी दिल्या नाहीत त्याच्यावर खापर फोडा, पण त्या मिळाल्या नाहीत हे निश्चितपणे खरं आहे. आपण त्यापासून वंचित राहिलो असं जर असेल तर शनी म्हणजे आनंद. ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये तेवढे वर्ष आनंद राहत नाही. मग आपल्याला जर आनंद मिळाला नाही तर आपण केलं काय, कशासाठी सगळं केलं असं जर असेल तर आपण त्याला म्हणतो ही महादशा आपल्याला त्रासदायक ठरते आहे. त्यानंतर हे जे चरणांक बघितले तर चारही चरण हे जे या नक्षत्रामध्ये आहेत, चारही चरण, पहिल्या चरणावर जन्म झाल्यास ना हा शब्द येईल, नावरस नाव ना, नारायण वगैरे याप्रमाणे. जर दुसऱ्या चरणावर झाला तर नी या शब्दावर नाव येईल, नीलकंठ वगैरे असा मुलगा, किंवा मुलगी असेल तर नीला वगैरे असं नाव येईल. तिसरा चरणात जन्म झाला तर नू वरून नाव येईल, नुपूर वगैरे. आता हे नाव मुलासाठी मुलीसाठी बोथ द साइड्स वापरलं जातं. त्यानंतर चौथ्या चरणावर जन्म झाला तर ने वरून शब्द येईल, नेताजी वगैरे याप्रमाणे. जर आपण चारही चरणांचा विचार केला तर आपण एकाच चरणावर जन्मणार, पण प्रत्येक चरणावर जन्मला असो आपण तर आपला चरणस्वामी वेगळा असतो. पहिल्या चरणावर जन्मला तर चरणस्वामी रवी येणार, दुसऱ्या चरणावर जन्मला तर चरणस्वामी बुध येणार, तिसऱ्या चरणावर जन्मला तर चरणस्वामी शुक्र येणार, आणि चौथ्या चरणावर जन्मला तर चरणस्वामी मंगळ येणार. त्यानंतर ही जी रास आहे वृश्चिक, ही कसली आहे तर विप्रवर्णीय रास आहे. विप्रवर्णीय रास म्हणजे काय? आपण नक्षत्रांच्या वरून जेव्हा 4 भाग करतो, एकूण 12 राशींचे 4 भाग होतात. 12 राशींचे हे त्यांच्या जातीवरून होतात. जाती म्हणजे आपण म्हणतो का नाही की बाबा एक ज्वारी, कुठल्या जातीची ज्वारी आहे, कुठल्या भागातली, तसा त्याच्यावरून 4 भाग केलेले आहेत. एक क्षत्रिय वर्ण, दुसरा वैश्य वर्ण, तिसरा शूद्र वर्ण, चौथा विप्रवर्ण, हे भाग त्याच्यामध्ये. एक अग्नितत्वाची, एक वायुतत्वाची, एक पृथ्वी तत्वाची, एक जलतत्वाची, हे त्याचे भाग आहेत. तर त्याच्यामध्ये साधारण वृश्चिक रास जी आहे ती कशी आहे? विप्रवर्णी, आणि मंगळ स्वामी आहे तिचा. मंगळ म्हणजे काय तर ऐश्वर. ह्या लोकांच्यामध्ये ऐश्वर जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे मिळतं, परंतु तुमचा पत्रिकेतला मंगळ कुठं आहे त्याच्यावरून तो ठरतो. मग तो उच्चीचा आहे का नीचेचा आहे याच्यावरून या गोष्टी निश्चितपणे ठरणार. उच्चीचा असेल तर उत्तम ऐश्वर मिळेल, नीचेचा असेल तर ऐश्वर जे आहे ते आहे पण मिळणार नाही अशा अवस्थेला येतं. जर तो शत्रू घरात असेल तर तो आपल्याकडे आहे पण मी उपभोगू शकत नाही, आणि अस्तंगत असेल तर मी जन्माला आलो आणि माझं ऐश्वर गेलं. मग बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीच्या जन्मानंतर असं म्हणतात, याच्या जन्मानंतर आमचं काय झालं, हे झालं आणि आम्ही डबऱ्यात आलो. असं जर असेल तर सुद्धा तुमचा हा मंगळ अस्तंगत असू शकतो. त्यानंतर विप्रवर्णी रास आहे. विप्रवर्णी रास म्हणजे काय तर ह्या राशीचं एक वैशिष्ट्य आहे. विप्र म्हणजे साधारणपणे ज्या व्यक्तीचा भांडण्याचा किंवा बोलण्याचा ओघ जो आहे तो वरून खाली असेल. वरून खाली म्हणजे काय? प्रथम चांगला विचार करायचा आणि नंतर चुकीचा विचार करायचा, या स्वरूपाची विचारसरणी ज्या लोकांच्याकडं असते. प्रथमतः ते भांडणारच नाहीत कोणाशी, आणि अगदीच भांडायचा प्रश्न आला तर तह करतील पण भांडण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. पण तोच बघितला तर क्षत्रिय वर्ण पहिल्यांदा काय झालं की माहीत नाही. बघा आपल्याकडं एखादा ॲक्सिडेंट झाला, ड्रायव्हरची चूक आहे का नाही, गाडी बंद आहे, कोपऱ्यात उभी आहे, तिला एखादा येऊन मोटरसायकलवर धडकला तरी सुद्धा उठायचं की त्या ड्रायव्हरला मारायचं. म्हणजे काय? क्षत्रिय वर्ण. काय झालंय मला माहिती नाही, माझे हात धुवून घ्यायचेत मला, असा जो वर्ण असतो तो इथे असतो. विचार करून कुणाची चूक आहे, काय झालंय ते मला माहीत नाही, मला मारायला फक्त येतं. हा जर असेल तर हा म्हणतो नाही, काही जरी झालं असेल तर ह्यातून मारणे हा उपाय होऊ शकत नाही. असं जर असेल तर ती विप्रवर्णी व्यक्तिमत्व असतात. आणि यामध्ये वश्य आणि तत्व, कीटक हे काय आहे, ह्याचं वश्य आहे. म्हणजे कीटकांचा या लोकांना काय असतो, सन्मल्लाळा असतो. आपण काय करावं आता? मधमाशा पालन करणारे लोक, मधमाशांपासून ते पोळ्यातून मध काढून त्याच्यावर उपजीविका करणारे लोक, हे साधारण कसे आहेत? कीटकांचे वश्य आहेत. कीटकांवर साधारणपणे आपल्याकडे प्रचंड मोठा वर्ग आहे की जो संशोधन करतोय, हा पण त्याच्यामध्ये येतो.
त्यानंतर ही तत्व कुठला आहे यांचं तर जलतत्वाची. ही रासच मुळात जलतत्वाची आहे. जलतत्वाची रास म्हणजे काय? जसं पाणी स्वभावतःच स्वच्छ, स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणारं असतं, तसंच या जलतत्वाची व्यक्तिमत्व आहेत की नाही, ही पाण्यासारखी स्वच्छ आहेत, शुद्ध आहेत, प्रेमळ आहेत. ह्यांच्या नुसत्या बोलण्यानं, कटाक्षानं, यांच्या सहवासानं माणसं शुद्ध होतात, पवित्र होतात, बदलतात आतून. अशा स्वरूपाची व्यक्तिमत्व आहेत. यांच्या दर्शनानं, सहवासानं सुद्धा लोकांना फार मोहरल्यासारखा आनंद वाटतो. म्हणून बघा, एखाद्या व्यक्तीला नुसतं बघायसाठी लाखोंची गर्दी होते. त्यात काय बघायचं? टी व्हीवर किती वेळा बघितलं असतं, पण नाही, आपल्याला ती उत्सुकता लागते. अशा सगळ्या व्यक्ती बहुधा जलतत्वामध्ये येत असाव्यात. ही तहान कधीच आपली शामत नाही, मग ही सतत हवी असते, हवीशी वाटते. म्हणून या लोकांच्या सहवासातली माणसं शक्यतो कधी तुटत किंवा दुरावत नाही. अशी ही काय आहे? अनुराधा नक्षत्राची माहिती. हे नक्षत्र फार सुंदर आहे. फक्त ह्या नक्षत्रामध्ये जन्मणाऱ्या व्यक्तींचं स्वभाव या नक्षत्रावरून ठरतो. आपल्याकडे स्वभावासाठी केवळ नक्षत्राचा विचार करायचा. पण हेच नक्षत्र जर जन्मलग्न कुंडलीमध्ये, लग्न कुंडली कुठली आहे म्हणजे नक्षत्र दुसरं आहे जन्माचं, पण लग्न कुंडलीमध्ये हे नक्षत्र जर दिसलं आम्हाला, म्हणजे लग्न कुंडली 8 न सुरू होते, पण रास 12 पैकी कुठली दुसरी असेल, तर ह्या व्यक्तीचं हे जे नक्षत्र आहे जन्म लग्नाचं, त्यामध्ये जर हा अनुराधा नक्षत्र आलं, तर हे जे गुण असतात मृगयोनीचे किंवा हरिणाचे, ती माणसाच्या अंगामध्ये दिसतात. आणि जी नक्षत्र जी आहेत, ही जी जन्माच्या वेळी आपल्याला मिळतात, त्यावरून साधारणपणे स्वभाव ठरतो किंवा स्वभावातले गुणधर्म ठरतात. त्यामुळे ह्या नक्षत्र ज्यांचं असेल त्या लोकांना यामध्ये आनंद आहे, छान आहे, अतिशय चांगलं आणि सुंदर नक्षत्र. त्यांनी अजूनही ह्या सूर्याची म्हणजेच मित्र या देवतेची उपासना करावी आणि आपलं आरोग्य किंवा आयुष्य सुंदर आहे आणि ते छानपैकी वाढवण्यासाठी त्याची उपासना करत राहा, प्रयत्न करत राहा. तुमचं आरोग्य चांगलं राहो, तुमचं आयुष्य वाढो ही प्रार्थना करून ह्या नक्षत्राच्या अभ्यासाचा, या नक्षत्राच्या देवतेचा तुम्ही उपासना करून निश्चितपणे फल घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करून हा व्हिडिओ थांबवतो.